Studying lesson number 1, gravitation, and we have studied the formula of small g. Small g म्हणजे gravitational acceleration. Unit of any acceleration or gravitational acceleration is meter per second square. So we have studied the formula of gravitational acceleration and how it is produced. Gravitational acceleration is produced due to the Earth's gravitational force. So acceleration which is produced due to the Earth's gravitational force, that acceleration is called as the gravitational acceleration, denoted by small g. Unit is meter per second square. Now we have to find out the value of g on the earth surface. प्रत्येक प्लॅनेटचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन वेगवेगळं आहे, कारण प्रत्येक प्लॅनेटला लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा असतो. सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ द अर्थ. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. So for that we should know the formula of small g. Gravitational acceleration म्हणजे small g. So what is the formula of small g? G is equal to gm upon r square. या small g ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? कॅपिटल जी, एम आणि आर. आता आपण अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काढतोय. सो स्मॉल जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. कॅपिटल जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. पूर्ण युनिव्हर्समध्ये त्याची व्हॅल्यू सेम आहे म्हणून युनिव्हर्सल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू आपण स्टडी केली, त्याची युनिट पण आपण स्टडी केले. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट? 6.67 इंटू 10⁻11. कधी कधी आपण 6.7 घेतो, इट्स ओके. 6.67 इंटू 10⁻11 ही व्हॅल्यू आहे. युनिट काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर kg (-2). दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता इथे कॅपिटल एम, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काढतोय म्हणून अर्थचं मास घ्यायचं. सो कॅपिटल एम इज द मास ऑफ द अर्थ. आणि अर्थचं मास किती आहे? 6 इंटू 10⁻24 kg. किलोग्रॅम मध्ये पाहिजे आपल्याला, ग्रॅम मध्ये नाही. 6 इंटू 10⁻24 kg. आणि पुढे आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. अर्थ इज अ स्पियर. स्पियर आहे अर्थ. अर्थची रेडियस किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 मीटर. कधी कधी क्वेश्चनमध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी किलोमीटर मध्ये देतात. किलोमीटरचे मीटर करायचे असेल तर हजारनी म्हणजे 10⁻3 नी मल्टिप्लाय करतात. इथं आपण मीटर मध्येच घेतलेले आहे. आपल्याला मीटर मध्ये पाहिजे रेडियस, तर ती किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 मीटर. आता ही व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आणि सॉल्व्ह करणार. सो जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. ही जी ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची. कॅपिटल जी 6.67 इंटू 10⁻11. एम मास ऑफ द अर्थ 6 इंटू 10⁻24 आणि आर स्क्वेअर रेडियस स्क्वेअर. रेडियस लिहिली 6.4 इंटू 10⁻6 होल स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. आता हे 6.67 इंटू 6 तसेच ठेवू आणि हा 10⁻11 आणि 10⁻24 आहे. बेस सेम आहे. इंडेक्स मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. इंडेक्सची ॲडिशन होते. मग 24 प्लस -11. 24 मधून 11 मायनस केले तर किती उरतात? 10⁻13. इंडेक्सचे रूल तुम्हाला माहित पाहिजे, जे तुम्ही 6-7 स्टँडर्ड मध्ये शिकले. जर बेस सेम असेल, मल्टिप्लिकेशनचं साइन असेल, तर इंडेक्सची वरती जे इंडेक्स आहे त्यांची ॲडिशन होती. मग 24 प्लस -11 किती होतात? 10⁻13. 6.67 ॲज इट इज, 6 ॲज इट इज. 10⁻24 minus 10⁻11 is 10⁻13. आणि ह्या 6.4 चा स्क्वेअर केलाय. 6.4 चा स्क्वेअर आहे 40.96 आणि इथं आहे 10⁻6. आता इंडेक्स इंटू इंडेक्स. एकदा इंडेक्स आहे 6 आणि त्या इंडेक्सचा परत इंडेक्स आहे 2. मग ह्याचा स्क्वेअर नसतो करायचा. इंडेक्सच्या रूल प्रमाणे 10⁻6 चा परत इंडेक्स आहे 2 असं असेल तर तिथं मल्टिप्लिकेशन होतं. a⁻m⁻n असं असेल तर a⁻m मल्टिप्लाइड बाय n होतं. त्याचा स्क्वेअर होत नाही म्हणून 10⁻6 चा स्क्वेअर नाही करत आपण. 6 आणि 2 चं मल्टिप्लाय करतो 10⁻12. आता आपण ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय केले. पुढे 6.67 इंटू 6 यांचं आपण काय केलं? ह्यांचं आधी डिव्हिजन करून घेतले. हे जे दोन टर्म्स हे खूप वेळा येतं म्हणून आपण हे डिव्हिजन तुम्ही करू शकता किंवा हे लक्षात ठेवा, कारण हे डिव्हिजन खूप ठिकाणी येते आपल्याला सम्स मध्ये. म्हणून 6.67 अपॉन 40.96 ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 0.1628. दिस इज द डिव्हिजन ऑफ दिस टू नंबर. ओके. हा 6 ॲज इट इज. हा 10⁻13 आहे, त्याला डिवाइड हा 10⁻12 आहे. हा वर जाताना 10⁻+12 वर जाताना होणार -12 इंडेक्सच्या रूल नुसार.
आपलं काय झालं 0.1628 ह्या दोघांचं डिव्हिजन इंटू 6 इंटू 10⁻13 मायनस 12 केले तर 10⁻1 होतो. 10⁻1 म्हणजे नुसता 10. नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 0.1628 इंटू 6 त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0.977 पुढे पण नंबर येतात 3 डिजिट लिहिले इंटू 10⁻1 म्हणजेच 10. आता 0.977 आणि पुढे पण 1-2 नंबर आहे म्हणून याला आपण होल नंबर करून घेतला. 77च्या ऐवजी आपण याला काय घेतला 80 म्हणजे हा नंबर झाला 0.980 इंटू 10. 10 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे पॉईंट एक घर पुढे शिफ्ट होतो म्हणजे काय झालं 9.8. काय झाली व्हॅल्यू स्मॉल जी ची 9.8 किंवा 9.80 तुम्ही म्हणता. 9.80 म्हणजेच 9.8 आणि युनिट काय लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो यू नीड टू सॉल्व इट 2 or 3 टाइम्स. तुम्ही हे जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला जमेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जमेल असं नाही. नाउ वी हॅव टू स्टडी व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आपण जीचा फॉर्म्युला काय लिहितोय परत आपण रिवाइज करतोय. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे gm/r² आणि स्मॉल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण म्हणतोय ती व्हॅल्यू 9.8 आहे बट दिस व्हॅल्यू इज नॉट कॉन्स्टंट ऑल्सो. देर इज अ चेंज इन दी व्हॅल्यू ऑफ जी. आपण अर्थवर न्यूमरिकली सॉल्व करण्यासाठी किंवा कन्सिडर करतो व्हॅल्यू ऑफ जी 9.8 बट देर इज अ व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जी ची व्हॅल्यू सुद्धा बदलते. सो बाय विच फॅक्टर व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस. 3 गोष्टींमुळे जी ची व्हॅल्यू चेंज होते अर्थवर. बघा चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. सरफेस अर्थचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू आपण 9.8 घेतो पण ती सुद्धा बदलत असते. नाउ हाऊ दी व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. नाउ सी जर तुम्ही अर्थचा शेप बघितला तर अर्थ इज नॉट परफेक्ट स्फिअर. अर्थ इज नॉट परफेक्ट स्फिअर. इट इज फ्लॅट ॲट दी पोल्स अँड बल्जी ॲट दी इक्वेटर. अर्थचा शेप घेतला तर पोल्स म्हणजे हा नॉर्थ पोल साऊथ पोल, हा नॉर्थ पोल आहे साऊथ पोल आहे. हे जे पोल्स आहे पोल्सला आपली अर्थ थोडीशी फ्लॅट म्हणजे थोडीशी चपटी आहे आणि इक्वेटर बल्जी ॲट दी इक्वेटर. इक्वेटरला थोडीशी फुगल्यासारखी आहे. अर्थ असे चेंडू सारखी गोल गरगरीत नाहीये. अर्थ इज फ्लॅट ॲट दी पोल अँड बल्जी ॲट दी इक्वेटर. मग हा परफेक्ट सर्कल किंवा परफेक्ट स्फिअर होत नाही. मग अर्थच्या 2 रेडियस आहे, एक पोलार रेडियस आणि एक आहे इक्वेटोरियल रेडियस. आता इथे बघा वरती पोल दाखवलाय आपल्याला आणि पोलार रेडियस दाखवलेली ब्लॅक लाईन दाखवलेली आणि तिकडे इक्वेटर दाखवलाय आणि इक्वेटोरियल रेडियस दाखवलेली. तर इक्वेटरला अर्थ थोडी बल्जी म्हणजे फुगलेली आहे आणि पोलला ती थोडी फ्लॅट आहे म्हणजे चपटी आहे. तर आपण जर रेडियस कंपेअर केली अर्थची तर इट इज नॉट सेम. वी कॅन से दॅट पोलार रेडियस ऑफ दी अर्थ इज लेस दॅन दी इक्वेटोरियल रेडियस. अर्थची जी रेडियस आहे पोलारला पोल चपटा असल्यामुळं पोलार रेडियस इज लेस दॅन दी इक्वेटोरियल रेडियस म्हणजे रेडियस अर्थची सेम नाही. अँड वी हॅव सीन दी फॉर्म्युला ऑफ जी. G is equal to gm/r². म्हणजे हा जो स्मॉल जी आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. जेवढी रेडियस जास्त असणार तेवढे जी ची व्हॅल्यू कमी असणार. जेवढी रेडियस कमी असणार तेवढी जी ची व्हॅल्यू जास्त असणार. मग पोलार रेडियस कमी आहे. पोलची जी रेडियस आहे अर्थच्या सेंटरपासून पोलचं डिस्टन्स हे कमी आहे ॲज कम्पेअर टू दी इक्वेटर. पोलार रेडियस इज लेस दॅन दी इक्वेटोरियल रेडियस. मग आपण जर खरंच जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर पोल्सवर ॲट दी पोल्स व्हॅल्यू ऑफ जी इज 9.83. ॲट दी पोल्स व्हॅल्यू ऑफ जी इज 9.83 and at the equator value of g is 9.78. Actual values are different but along whole earth surface we take the value of g as 9.8. g ची व्हॅल्यू आपण घेतो 9.8 but at the poles value of g is 9.83 and at the equator value of g is 9.78. Why? It is due to the shape of the earth. Earth is not perfect sphere. Earth is flat at the pole and bulgy at the equator. So the both radius are not same. Polar radius is less, equatorial radius is more. Variation in value of g. First factor आपण बघितला shape of the earth or on the surface of the earth. हा पहिला फॅक्टर होता ज्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू 9.8 पेक्षा वेगळी पण कन्सिडर केली जाते. तर दुसरा फॅक्टर आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी इज ड्यू टू दी चेंज विथ दी हाईट. आपल्याला माहिती आहे आपण जर अर्थ सरफेसवर आहोत तर जी ची व्हॅल्यू आपण किती घेणार 9.8
in collectively we say that the value of g on the earth surface is 9.8. पोल्सवर आणि इक्वेटरवर जरी वेगळी असली तरी आपण अर्थ सरफेसवर जी ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो 9.8 ऑन दी अर्थ सरफेस. बट इफ वी आर गोइंग अबोव दी अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसला सोडून आपण वरवर चाललो तर जी ची व्हॅल्यू कशी चेंज होईल बघा. ॲज वी गो अबोव दी अर्थ सरफेस आर व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस. आर म्हणजे काय, रेडियस. रेडियस म्हणजे अर्थच्या सेंटर पासून वरचं जे डिस्टन्स आहे अर्थच्या सरफेस पर्यंत त्याला आपण रेडियस म्हटले. जर आपण आता अर्थला सोडून वरवर चाललोय म्हणजे ऑफकोर्स अर्थच्या सेंटर पासूनचं आपलं डिस्टन्स वाढतंय. आधी आपण अर्थच्या सरफेसवर होतो, आता अर्थच्या सरफेसवरून आपण थोडंसं वरती गेलोय म्हणजे जे डिस्टन्स काय झालंय, वाढलंय. So as we go above the earth surface, value of g increases. g चा हा फॉर्म्युला आहे gm upon r square. स्मॉल g चा हा फॉर्म्युला आहे gm upon r square. त्यातला हा जो r म्हणजे डिस्टन्स आहे, कुठून डिस्टन्स आहे, अर्थच्या सेंटर पासूनच. आता आपण वरती चाललोय म्हणजे हे डिस्टन्स वाढते, सेंटर पासून लांब चाललोय म्हणजे r ची व्हॅल्यू इन्क्रीज होती. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये बघा g इज इक्वल टू gm upon r square. म्हणजे स्मॉल g जो आहे gm अपॉन r स्क्वेअर, g इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. g इज इथे खाली लिहिलेली व्हॅल्यू आहे, डिनॉमिनेटरला आहे, छेदाला आहे, म्हणून g इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी रेडियस. रेडियस वाढली तर g ची व्हॅल्यू कमी होत जाणार. सो ॲज वी गो ऑन दी अर्थ सरफेस, अबोव दी अर्थ सरफेस, द व्हॅल्यू ऑफ r इन्क्रीजेस मीन्स व्हॅल्यू ऑफ g डिक्रीजेस. जसं वर जाऊ r म्हणजे डिस्टन्स वाढणार आहे आणि g ची व्हॅल्यू कमी होत जाणार. बट हियर ऑल्सो वी हॅव टू कन्सिडर टू फॅक्टर्स. वी नो रेडियस ऑफ द अर्थ इज 6.4 into 10⁶ मीटर. अर्थची रेडियस किती आहे, 6.6 into 10⁶ मीटर. किलोमीटर मध्ये घ्यायचं असेल तर 6400 6400 किलोमीटर. आता आपण जर सपोज एखादं एरोप्लेन घेतलं, एरोप्लेन इज फ्लाइंग ऑन दी अर्थ फ्रॉम दी अर्थ सरफेस ॲज 10 किलोमीटर अबोव. एक एरोप्लेन अर्थ सरफेसच्या वरती 10 किलोमीटर वरती फ्लाय करते, उडते. तर त्याचे जे डिस्टन्स झालं अर्थ सरफेस पर्यंत 6400 आणि वरचे 10 म्हणजे टोटल डिस्टन्स त्या प्लेनचं अर्थच्या सेंटर पासून किती झालं, 6410 6410 किलोमीटर. मग हे अर्थच्या रेडियसच्या कम्पेअर केलं तर 10 किलोमीटर काही फारसं चेंज होत नाही. म्हणून व्हॅल्यू ऑफ जी आपण इथं व्हॅल्यू ऑफ जी मध्ये जो चेंज होतो इट इज निग्लिजिबल. तो खूप थोडासा आहे, खूप छोटासा आहे. म्हणून आपण तिथं जी ची व्हॅल्यू चेंज होती असं कन्सिडर करत नाही. बिकॉज द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर अँड प्लेन इज फ्लाइंग ॲट 6410 6410 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटर वाढले. मग त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी थोडीशी चेंज होती, दॅट चेंज इज निग्लिजिबल. तो आपण नाही कन्सिडर करत. बट इफ वी कन्सिडर दॅट द आर्टिफिशियल प्लॅनेट इज और सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. एक आपण कृत्रिम उपग्रह सोडलाय आकाशात आणि तो खूप उंच वरती आकाशामध्ये अर्थ भोवती रिव्हॉल्व करतोय. मग तो खूप जास्त हाईटवर आहे अर्थ पासून. मग त्या केसमध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी निग्लिजिबल धरून चालणार नाही, कारण ते डिस्टन्स खूप जास्त आहे. एरोप्लेन अर्थ पासून 10 किलोमीटरवर आहे, पण जर आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट घेतला तर तो अर्थपासून खूप जास्त डिस्टन्सवर आहे. मग अशा केसमध्ये वी कांट से दॅट द जी इज निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे नगण्य. जी मध्ये होणारा चेंज प्लेनच्या केसमध्ये आपण नगण्य धरू, पण आर्टिफिशियल जेव्हा सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ वी हॅव टू कन्सिडर दी चेंज इन दी जी. सो व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ द शेप ऑफ द अर्थ as well as the value of g changes with the height. As we go above from the earth surface, value of g decreases. आता आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॅल्यू ऑफ जी, हाऊ दी व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ दी डेप्थ. आपण वरती गेलो अर्थ सरफेस पासून, आता अर्थच्या खाली चाललोय. तर आपण आधी काय सांगितलं होतं, जर डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू कमी होणार. आता आपण अर्थच्या सेंटरकडे चाललोय म्हणजे रेडियस कमी होते. रेडियस कमी होते तर आधी सांगितल्याप्रमाणे असं आपल्याला असं वाटेल, ॲज वी गो डाऊन रेडियस डिस्टन्स डिक्रीजेस मीन्स व्हॅल्यू ऑफ जी इन्क्रीजेस. असं आपल्याला वाटतं की आपण खाली चाललोय म्हणजे रेडियस कमी होतीये, म्हणजेच काय व्हायला पाहिजे, जी इन्क्रीज व्हायला पाहिजे. तसं होत नाही. ॲज वी गो डाऊन टुवर्ड्स द अर्थ सरफेस रेडियस ऑल्सो डिक्रीजिंग अँड जी ऑल्सो डिक्रीजिंग. आपण खाली जाताना, वर जाताना आपण वेगळ्या कंडिशन वापरतोय. वेन वी आर गोइंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस. अर्थची रेडियस कमी होतीये. ॲट द सेम टाइम व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस. खाली जाताना सुद्धा जी ची व्हॅल्यू कमीच होतीये.
Why it happens? Because it is because the part of the earth which contribute towards the earth's gravitational force also decreases. म्हणजे ज्या गोष्टींमुळे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार झालेला आहे, जसं जसं आपण अर्थच्या सेंटरकडे जाऊ, ज्या गोष्टींमुळे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार झालेला आहे त्या गोष्टी पण कमी होतात. म्हणजे जर आपण खाली खाली चाललोय तर ह्या इक्वेशन मध्ये Gm/r² मधलं हे जे मास आहे, अर्थचं मास पण काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. अर्थच्या सरफेसवर आपण आहोत तिथं अर्थचं मास, आणि थोडं आपण खाली गेलो अर्थच्या सेंटर जवळ तिथं अर्थचं मास. इफ वी कम्पेअर दॅट, the value of mass decreases as we go down toward the center of the earth. So value of G also decreases as we go down the earth. अर्थच्या सरफेस पासून वर चाललो तरी G ची व्हॅल्यू कमी होते, अर्थच्या सेंटर कडे चाललो तरी G ची व्हॅल्यू कमी होते. मीन्स वी कॅन से दॅट व्हॅल्यू ऑफ G इज मॅक्झिमम ऑन दी अर्थ सरफेस, दॅट इज 9.8.